सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या युट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रावण महिन्यात भगवान महादेवाची अर्चना करण्यासाठी लाखो भक्त शिवमंदिरात जातात, जलाभिषेक करतात, बेलपत्र अर्पण करतात, शिवलिंगाची भक्तिभावाने अर्चना करतात. पण माहिती आहे का, श्रावण महिन्यात फक्त पाषाणाच्या शिवलिंगाचीच नव्हे, धान्य, वाळू, गोमय, भस्म, कापूर आणि अगदी बर्फापासून तयार केलेल्या शिवलिंगाची अर्चना करण्याची परंपरा आहे. प्रत्येक प्रकारच्या शिवलिंगामागे एक वेगळा आध्यात्मिक अर्थ सांगितलेला आहे. मग कोणते शिवलिंग कशापासून तयार करायचे आणि त्याची अर्चना केल्याने काय महत्त्व सांगितले जाते, चला जाणून घेऊया. सर्वप्रथम येते पार्थिव म्हणजेच मातीचे शिवलिंग, मृत्तिकेचे शिवलिंग. श्रावण महिन्यात पार्थिव शिवलिंगाची अर्चना सर्वाधिक श्रेष्ठ मानली जाते. स्वच्छ मातीपासून शिवलिंग तयार करून त्यावर जल, पंचामृत, बेलपत्र, फुले अर्पण करून ओम नमः शिवाय मंत्राचा जप केला जातो. आणि ही अर्चना भगवान शंकरांना अत्यंत प्रिय मानली जाते. त्यानंतर येते वाळूचे शिवलिंग. नदीकाठी किंवा स्वच्छ वाळूपासून शिवलिंग तयार करून अर्चना करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आढळते. भक्तिभावाने केलेली अर्चना जीवनातील अडथळे दूर व्हावेत, महादेवाची कृपा लाभावी या भावनेने केली जाते. धान्याचे शिवलिंगमध्ये अन्न, समृद्धी, भरभराटीचे प्रतीक मानलं जातं. तांदूळ, गहू किंवा इतर धान्यापासून शिवलिंग तयार करून पूजा अर्चना केल्यास घरात अन्नधान्याची भरभराट होते अशी प्रार्थना केली जाते. ह्याचं उदाहरण म्हणजे रावणाची माता कैकसी यांच्याशी एक संबंधित अशी एक लोकप्रिय धार्मिक कथा म्हणजे लोकपरंपराची कथा प्रचलित आहे. कथेनुसार काय, कैकसी दररोज शिवार्चना करत असत. एकदा पूजेसाठी योग्य शिवलिंग उपलब्ध नसल्यामुळे पंचधान्य म्हणजे 5 धान्याचं पीठ करून काही परंपरेनुसार हे पीठ करून धान्य शिवलिंग तयार करून भगवान शिवाची अर्चना केली. ही कथा पुढे रावणालाही शिवभक्तीची प्रेरणा देणारी मानली जाते. मात्र या कथा सर्व प्रमुख पुराणामध्ये स्पष्ट आढळत नाही. ती प्रामुख्याने लोकपरंपरा, प्रादेशिक कथन आणि काही पूजा विधी ग्रंथामध्ये सांगितली जाते. म्हणजे ही लोकपरंपरेची कथा आहे, लोकपरंपरेने सांगितलेली कथा आहे. रावण हा एक भगवान शिवाचा महान शिवभक्त होता. त्याने पार्थिव शिवलिंगाची पूजा अर्चना केल्याचे वर्णन काही ग्रंथात आहे. श्रीराम यांनी लंकेवर विजय मिळवण्यापूर्वी शिवलिंगाची स्थापना करून पूजा केली असं सुद्धा परंपरा आपल्याला सांगते. तेच रामेश्वर ज्योतिर्लिंग जे श्रीरामाने तयार केलं होतं वाळून, म्हणजे सीतादेवीनं केलं होतं. माती, वाळू, धान्य, भस्म, गोमय, कापरी किंवा इतर पदार्थापासून शिवलिंग तयार करून पूजन अर्चन करण्याची परंपरा ही आगमशास्त्र, शिवपुराण आणि विविध अर्चना विधी ग्रंथात विकसित झालेली आहे. पार्वती सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणी केलं होतं वाळूचं शिवलिंग, प्रथम तर पार्वती देवीने केलं होतं. वाळूचं वालुकामय शिवलिंग तयार करून भगवान शिवाची आराधना केल्याची कथा अनेक ठिकाणी प्रचलित पण आहे. हरितालिकेच्या दिवशी आपण वाळूचं शिवलिंग करतो. विशेष असं महत्व आहे वाळूचं शिवलिंग, कारण पार्वतीनं ते केलं होतं. पंचधान्याचं शिवलिंग हे कैकसी माता म्हणजे रावणाच्या मातेनं केलं होतं. कोणी 5 धान्याचं पण शिवलिंग करतं किंवा त्याचं पीठ करून पण करतं. म्हणजे लोकपरंपरेनं केलेली कथा आहे पूजा अर्चना. पार्थिव शिवलिंग सगळ्यात महत्वाचं असतं, कारण ते शिवलिंगाचं शिवलीलामृत ग्रंथामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तिथं कथा पण आहे ती शिवलिंगाची. मृत्तिकेचं म्हणजे पार्थिव मातीचं शिवलिंग 1,000, 1,000 असं श्रावण महिन्यात करणं फार महत्वाचं असतं आणि ते केलं पण जातं. ती कसं करायचं तर स्वच्छ मातीपासून करायचं. स्वच्छ माती आणायची शेतामधली, त्याला गोमातेचं हे गोमूत्र शिंपडायचं, गंगाजल शिंपडून ते स्वच्छ करून घ्यायचं, पवित्र करून घ्यायचं आणि त्याचं शिवलिंग आपण बनवायचं. त्याला पार्थिव शिवलिंग म्हणतात. हे खूप शुभदायक असं असतं. त्याची पूजा अर्चना शंकरांना अत्यंत प्रिय मानली जाते. वाळूचं शिवलिंग सुद्धा भगवान शिवांना खूप प्रिय आहे. हे पार्वती देवीनं केलेलं आहे. भक्तिभावाने केलेली पूजा सगळ्यात भक्तिभावाने केलेली अर्चना जीवनातील अडथळे दूर करते, महादेवाची कृपा लाभते. ह्याच्यामुळे सुद्धा वाळूचं शिवलिंग केलं जातं. त्याच्यानंतरच आपण शिवलिंग बघूयात की गोमयाचे शिवलिंग हे देखील अत्यंत पवित्र मानले जाते. गोमय म्हणजे काय, गाईचं शेणापासून तयार केलेलं. भारतीय परंपरेमध्ये गोमातेला पूजनीय स्थान आहे. 33 कोटी देव गाईमध्ये असतात. त्यामुळे गोमयापासून तयार केलेल्या शिवलिंगाची अर्चना करून घरातील पवित्रता, शुभत्व, सात्विकता वाढावी अशीच भावना व्यक्त केली जाते. भस्माचे शिवलिंग भगवान शिवाच्या वैराग्य स्वरूपाचे प्रतीक आहे.
भस्माचं सुद्धा शिवलिंग केलं जातं. भस्म आपल्याला जीवनाचे क्षणभंगूर स्वरूप सांगते. भस्माच्या शिवलिंगाची अर्चना करताना भस्म मनातील अहंकार, मोह, वाईट प्रवृत्ती दूर करण्याची प्रार्थना करतात. कापराचं शिवलिंग सुद्धा निर्मळतेचं, शुद्धतेचं प्रतीक मानलं जाते. कापूर जसा पूर्णपणे जळून वातावरण सुगंधित करतो, त्याचप्रमाणे आपल्या मनातील नकारात्मक विचार नष्ट होऊन जीवनात भक्ती, शांती आणि सात्विकता यावी या भावनेने त्याची पूजा अर्चना केली जाते. आणि सगळ्यात महत्वाचं आता येते बर्फाचं किंवा हिमाचं शिवलिंग. हे का कशाचं आहे की अमरनाथ येथे नैसर्गिक हिमशिवलिंग सर्वांना माहीत आहे. बर्फाचे शिवलिंग भगवान शिवाच्या शांत, शीतल आणि निर्मळ स्वरूपाचे प्रतीक मानलं जातं. भक्तीने त्याची पूजा अर्चना केल्यामुळे मनाला शांती, आध्यात्मिक समाधान मिळते असं सुद्धा अध्यात्मामध्ये म्हणलं जातं. बर्फाचे शिवलिंग अतिशय सोप्या पद्धतीने तयार करता येते. स्वच्छ पाणी घ्यायचं. कसं करायचं बर्फाचं शिवलिंग? आपण स्वच्छ पाणी घ्यायचं, म्हणजे धूत वस्त्र आधी स्नान करून धूत वस्त्रानं ते पाणी भरून घ्यायचं. आपल्याकडे फुलपात्र किंवा असं वाटी, उथळ अशी वाटी किंवा उंच असायची, म्हणजे महादेवचे पिंड करता येईल ते पाणी आपण त्याच्यामध्ये ठेवायचं. खाली एक डिश टाईप ठेवायचं आणि त्याला दोन्ही ह्याला भरून आपण फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं, गोठू द्यायचं. बर्फ पूर्ण गठ्ठ झाल्यावर सर्व सावधपणे बाहेर काढायचं आणि त्याची स्वच्छ पाट ठेवायचं, त्याच्यावर ताट ठेवायचं आणि त्याच्यामध्ये लगेच आपण काढायचं आणि ताबडतोब आपण पूजा अर्चना करायची. कारण काय, बर्फाचं शिवलिंग लवकर वितळते, त्यामुळे तयार झाल्यानंतर लगेच त्याची पूजा अर्चना करायची. म्हणजे डिश जी असते ते खालच्या साईडला ठेवायची आणि जे उंच उभा ग्लास टाईप असतो तो वरती ठेवायचा आणि त्याची आपण मनोभावी पूजा अर्चना करावी. पंचामृत आणि बेलपत्र, फुले अर्पण करून ओम नमः शिवायचा मंत्र जपून ती करायचं. कारण काय, आणि हे लवकर कशामुळे करायचं, कारण बर्फ वितळून जातं आणि वितळले आपण ते पूजा अर्चना झाल्यानंतर ते वितळतं पाणी आणि ते स्वच्छ झाडाला, पवित्र ठिकाणी किंवा नदीमध्ये अर्पण करायचं. तिळाचं शिवलिंग करण्याची परंपरा काही आगम ग्रंथ, पूजाविधी, लोकपरंपरेमध्ये आढळते. तिळाचं शिवलिंग साधारणपणे काळे तीळ किंवा तिळाचं पीठ वापरून तयार केलं जाते. त्याची अर्चना केल्यामुळे काय होते, पितृदोष शांतीसाठी महत्वाचं असतं. पापक्षय, आध्यात्मिक शुद्धी व्हावी ह्याच्यासाठी हे केलं जातं. भगवान शिवाची कृपा प्राप्त होते हे जर आपण तिळाचं शिवलिंगाची पूजा केली तर. महाराष्ट्रातील अनेक भागात विवाहासमयी आपण रुखवात देण्याची पद्धत आहे. काही काही ठिकाणी आहे त्या रुखवतामध्ये तिळाचं शिवलिंग देण्याची प्रथा देखील आढळते. यामागे काय आहे की नवदाम्पत्याला भगवान शिव पार्वतीचे आशीर्वाद लाभावेत, वैवाहिक जीवन सुखी, समृद्धी आणि अखंड राहावे, घरात मंगलमय वातावरण आणि शिवकृपा नांदावी ह्याच्यामुळं. त्याच्यानंतर आपण साखरेचं शिवलिंग तयार करून पूजा अर्चना करण्याची परंपरा काही पूजा अर्चनेच्या विधीमध्ये, ग्रंथामध्ये, लोकपरंपरामध्ये आढळते. त्याच्या का आहे साखरेचं शिवलिंग, तर साखर म्हणजे गोडवा, मंगल, प्रसन्नतेचं प्रतीक मानले जाते. त्यामुळे साखरेच्या शिवलिंगाची पूजा अर्चना करताना पुढील भावना व्यक्त केली जाते. काय की जीवनात आनंद, गोडवा, कुटुंबात ऐक्य, प्रेम, सौख्य, भगवान शिवाची थेट कृपा प्राप्त होते. शिवामुठ व्रतामध्ये आता आपण श्रावण महिन्यात 5 किंवा 4 सोमवार आहेत, त्यावेळेस आपण शिवामुठ नक्की वाहत होतो. त्या शिवामुठीमध्ये कोणते कोणते असतात, पहिल्या तांदूळ, तीळ, जव, मूग आणि 5वा आला तर सातू. मग हे 5ही जे शिवामुठीचे असतात त्याच्यापासून सुद्धा शिवलिंग करून त्याची पूजा अर्चना करण्याची परंपरा सुद्धा आहे. म्हणजे काही काही ठिकाणी आहे लोकपरंपरा ही. आणि काही ह्याच्यामध्ये फुलाच्या पाकळ्या किंवा संपूर्ण फुले एकत्र वापरून शिवलिंगाचा आकार तयार करून त्याची पूजा अर्चना केली जाते. ही पूजा विशेषतः श्रावण, महाशिवरात्री आणि इतर शिवोत्सवामध्ये, काही मंदिरामध्ये, स्थानिक परंपरामध्ये सुद्धा केली, म्हणजे ही लोकपरंपरेने केलेली आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, भगवान शिवांना कोणत्या पदार्थाचे शिवलिंग अर्पण केले त्यापेक्षा भक्ताचा भाव, निस्वार्थ भक्ती अधिक प्रिय आहे. म्हणून कोणत्याही प्रकारचे शिवलिंग तयार करा, पण पूजा अर्चना मनापासून करा. श्रावण महिन्यात अशा विविध प्रकारच्या शिवलिंगाची भक्ती अर्चना करणे म्हणजे देवादिदेव महादेवाची अखंड कृपा, अक्षय सौभाग्य, सुख, समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नती प्राप्त करण्याचा एक पवित्र मार्ग आहे. चला या पवित्र श्रावणात मनोभावे भगवान भोलेनाथाची अर्चना करूया, त्याच्या दिव्य कृपेचे भागीदार बनूया आणि भक्तिभावाने म्हणूया ओम नमः शिवाय, हर हर महादेव.